आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम अध्यक्ष म्हणून जी निवड झाली ती अगदी योग्य झालेली आहे. कारण नांदुर्डीमध्ये जास्त सर्व्हिस जर झाली असेल तर भाऊसाहेबांची, आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाला सहकार्य करण्याची भावना आणि या विद्यालयाची उंची वाढवण्याचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. एक अशी म्हण आहे एका अधिकाऱ्याची, ज्या शाळेचे भाऊसाहेब चांगले त्या शाळेची प्रगती चांगली. आणि म्हणून प्रथम एक चांगली बापके अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे कापडी सर, सोनवणे सर, गंगाळे सर, सूर्यवंशी सर, वाघ सर, त्यानंतर शिरोळे सर या ठिकाणी आज उपस्थित झाले म्हणून आनंद वाटतो. प्रथम मला हे सांगावं असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचे आयोजक खैरे, वाघ आणि त्यांना जे सहकार्य देणारे, त्यांना साथ देणारे विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जे साथ दिली त्यांना या कार्यक्रमासाठी, म्हणून प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी एकत्र यावेत आणि भेट व्हावी, हा महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. तसेच शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी कुठे कार्यरत आहेत, त्यांचा काय व्यवसाय चाललेला आहे, काय काय काम करत आहेत याची माहिती या निमित्ताने होणार आहे, हा एक उद्देश या ठिकाणी स्पष्ट होतो. त्यानंतर गेलेला जो काळ आहे आपला 33 वर्षाचा, त्यातल्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. आत्मीयता प्रकट होते आणि एक ऋण मानण्याचा हा एक या कार्यक्रमाचा उद्देश आहे. एकंदरीत आजपर्यंत जर चित्रपट पाहिला आपण भूतकाळातला, 33 वर्षाचा आपल्या समोर येत आहे. 33 वर्षाचा काळ आपल्या समोर आज येत आहे. गत काळात काय काय गोष्टी घडल्या ह्या आज आपल्या डोळ्यापुढे साकारत आहेत. ज्या वेळेला आपण माध्यमिक विद्यालयात शेवटच्या दिवशी एकत्र आलेलो होतो आणि सेंड ऑफ झाला आपला, आणि त्यानंतर जसं झाडावरचे एकत्र आलेले पक्षी उडून जावेत त्याप्रमाणे आपण इतर ठिकाणी गेलो आणि परत हा योग एकत्र येण्याचा आला नाही. भेटलो असेल आपण एखाद दोन जण, पण एकत्र येण्याचा योग 33 वर्षात हा प्रथमच आज आलेला आहे. आणि हा योग आणण्याचं काम या आयोजकांनी आणि तुम्ही साथ देणाऱ्यांनी केलं म्हणून योग आलेला आहे. आणि म्हणून ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी ही घडलेल्या अतिशय आनंदाचा आज हा दिवस आहे. एका कवितेत म्हटलेलं आहे, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही घाट. त्यांची गाठ होत नाही परत, ते एकमेकापासून दूर गेल्यानंतर त्यांची भेट होत नाही. परंतु या ठिकाणी हे अपवादात्मक म्हणावं लागेल की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली ही भेट होत आहे. हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून भेट होणं अशक्यच असतं, परंतु हा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून हा योग घडून आलेला आहे. नांदुर्डी विद्यालयाचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. हा मला वाटतं 4था गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. मागच्या वेळेला निफाड येथे झाला, 32 मुलं होते. आज मात्र या ठिकाणी 60 ते 65 मुलं आहेत. आणि या ठिकाणी एवढं एकत्र येण्याचं हे काम इतकं सोपं नाही. प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाचे व्यवसाय, प्रत्येकाचे कामं, प्रत्येकाच्या अडचणी आपण ऐकल्यात की जाऊ नका तरी या ठिकाणी आपण हजर झालो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा आदर्श घेण्यासारखा आहे. हा 4था कार्यक्रम आहे. मला वाटतं तुरळक ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केले जातात, पण
शिक्षकांचं आपण कौतुक केलं, मला असं म्हणावंसं वाटतं की खरोखर त्याचं जे उद्देश साध्य करायला पाहिजे तो उद्देश आपण साध्य केलेला आहे. खरोखर आदर्श आपण घेतलेला आहे. आपण एकत्र आलो त्या ठिकाणी. मी नांदोडी गावाला ज्या वेळेला सुरुवातीला आलो त्यावेळेला ठाकरे साहेब होते. ते म्हणे येण्यावरचं कोण्यावर काय गाव मागतो म्हणे, चांगलं गाव माग. ज्या वेळेला मला योग आला त्यावेळेला सांगितलं नांदोडी गावात जाऊ नको, फार कठीण गाव आहे. फार कठीण आहे म्हणे, कारण मी जवळ राहत होतो आणि त्यामुळे देवरगावून इथं यायचं का नाही मला थोडी शंका वाटली. पण मी इथं आल्यानंतर मला एक वेगळा अनुभव आला. पहिल्याच दिवशी दौंड भाऊसाहेबांनी एक सुखदेव आयर म्हणून क्लर्क होते, ते भाऊसाहेब ते माझे मित्र होते. त्यांनी सांगितलं काही अडचण असली की भाऊसाहेबांना सांगायचं आणि भाऊसाहेब बरोबर अडचण सोडवतात. कोणाचंही काही असो त्यांनी अर्ज लिहून देणं, त्या अडीअडचणी सोडणं. त्यांनी पहिलं मला सहकार्य केलं की पहिल्याच दिवशी मला 400 रुपये न ओळखीचं असतानाही देऊन टाकले. तुमचं काम करून घ्या नंतर द्या. म्हणून पहिला अनुभव मला या ठिकाणी चांगला आला आणि त्यानंतर इथं माझे जवळजवळ 20 वर्ष या 2083 आपलं 1983 ते 2003 पर्यंत 20 वर्ष या शाळेत मी काम केलं आणि अतिशय फार मोठा काळ माझा या ठिकाणी गेला. आणि म्हणून मला या गावाची फार जवळीकता आहे. या ठिकाणी आज आपण सर्व एकत्रित आलोत, परंतु आज एक खंत वाटते की बरेचसे जण आपल्यातून निघून गेलेले आहेत. जवळजवळ मला वाटतं 40 ते 45 लोकांचा संबंध माझा या 20 वर्षाच्या काळात आला. त्यातले पहिले हेडमास्टर DH वाघ, DC जाधव, CN पगारे, गुलाबराव पाटील, कुवर सर, निकाळे सर, PV सोनवणे, आयरे सर, JP पगार, त्यानंतर GT पाटील, जाधव शिपाई, ठाकरे, त्यानंतर रसाळ, चोपडे सर, त्यानंतर हिंगे सर, ठेटे भाऊसाहेब, कुराडे, या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर या ठिकाणी बऱ्याचशांचा अंत आपल्या या ठिकाणी झालेला आहे. खंत वाटते की आज ते आपल्या नाहीत. दैव जात दुःखे भरता दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आयुष्याचं काय कोणाला काय आहे ते काही सांगता येत नाही. आणि म्हणून आजही काही विद्यार्थी आपल्यातून गेलेले आहेत, काही विद्यार्थी गेले असतील, विद्यार्थिनी गेले असतील, त्यांची आज या ठिकाणी आठवण येते आपल्याला. या ठिकाणी तसंच वनसगावचे एक शिंदे भाऊसाहेब होते, तेही आपल्यात आज नाही आहेत. या ठिकाणी इथला जो स्टाफ होता एक संघ स्टाफ होता. या ठिकाणी एक त्रिवेणी 3 माणसं, क्षीरसागर सर, गंगाळे सर, वाघ सर यांची फार म्हणजे जोडी होती. हे तिघं आलेत की यांच्या पुढे कोणी माणूस आला तरी हरून जायचा, असं कठीण काम होतं. पण त्यांचं काम चांगलं होतं, सामावून घेण्याचं सहकार्याची वृत्ती होती. चांगल्या प्रकारचं त्यांचं काम होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कापडी सरांचं नाव घेतलं, वाघ सरांचं नाव घेतलं, सोनवणे सरांचं नाव घेतलं. खरोखर त्यांचा आदर्श आपल्यात रुजलेला आहे म्हणूनच आपण नाव घेतलं. चांगल्याचंच नाव घेतलं जातं, वाईटाचं नाव आपण घेत नसतो, ही तेवढीच गोष्ट खरी असते. आणखी एक गोष्ट इथं म्हणावी लागेल की या विद्यालयाची जी स्कूल कमिटी होती ती अतिशय चांगली होती. देता पाटील असतील, बाळासाहेब निकम असतील, एकनाथराव निकम असतील, गजिराम पाटील असतील, त्यानंतर कारभारी पाटील असतील, या सर्व लोकांनी अगदी अतिशय मनापूर्वक शाळेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं. त्रास देण्याचं काम नाही केलं त्यांनी, त्या अडीअडचणी सोडवण्याचं त्यांनी काम केलं. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्कृष्ट झाले. एकदा शिक्षणाधिकारी म्हटलं साहेब तुम्ही आले नाही, आम्ही आमंत्रण दिलं होतं. ते म्हटले की तुमच्या नांदोडीचे जे कार्यक्रम होतात अतिशय उत्तम होतात, खूप चांगले कार्यक्रम होतात, आम्ही ऐकून आहोत. या कार्यक्रमातून आपण चांगल्या प्रकारच्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला. मला उपदेश नाही करायचा, पण एक इतका चांगली गोष्ट वाटते की आपण विविध आता परिचयामधून विविध पदावर
विविध पदावर आपली मुलं गेलेली आहेत. म्हणजे 33 वर्षाच्या काळामध्ये आपले मुलं पुढे गेलेले आहेत. अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणजे मोठमोठ्या हुद्द्यावर आणि कुठलीही गोष्ट कोणत्याही क्षेत्रात गेलं, एका विद्यार्थ्यांनी शब्द वापरला की शेतीला कमी समजू नका. नाही, कुठलंही काम करा, ते काम ज्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कुठलंही काम असू द्या, शेतीचं असू द्या, नोकरीचं असू द्या, व्यापारी असू द्या, व्यापार करण्याचं काम असू द्या, कुठलंही शिक्षणाचं काम, शिक्षण क्षेत्रात काम करणारं असू द्या, कुठलंही काम ज्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कुठलंही काम कमी मानायचं नाही. आणि म्हणून ज्यांनी आपला या ठिकाणी आदर्श मुलांना दिला, चांगले संस्कार घडवून मुलांना आपण पुढे प्रगतीपथावर नेलं, याचा एक अभिमानास्पद ही गोष्ट आहे. कुठलंही काम आपण निष्ठेने केलं, प्रामाणिकपणे केलं तर खरा आनंद आपल्याला मिळत असतो. हे लक्षात घ्यावं. व्यवसाय कमीपणाचा न मानता तो प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जर केला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला लाभ होतो. मला असं वाटतं की मुलांना आणि मुलींना तुम्ही मार्गदर्शन करावं हे सांगण्याची बाबच राहिली नाही. कारण तुम्ही इतके आदर्शवत मुलं घडवलेले आहेत, मोठमोठ्या पदावर मुलं गेलेले आहेत, वेगवेगळ्या व्यवसायात त्यांना चांगल्या कामात लावलेलं आहे आणि म्हणून आनंदाची गोष्ट आहे. फक्त काळानुरूप आता थोडा काळ बदललेला आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या तोंडून आपण ऐकतो पूर्वीचे दिवस चांगले होते, तेही दिवसानं गता हा गेलेला काळ चांगला होता आणि आता कठीण काळ. जो काळ येतो तो कठीण वाटतो, गेलेला काळ आपल्याला चांगला वाटतो. आणि म्हणून तुमच्याकडून आपल्याकडून सर्वांची एकच अपेक्षा असते की आपल्या आईवडील, भाऊ किंवा त्यानंतर समाज, सासू सासरे, एका कोणतरी सांगितलं की 90 वर्षाची सासू मी सांभाळते. चांगली गोष्ट आहे. या गोष्टी आज काळाची गरज आहे आणि म्हणून परिवारातील माणसांची आपण सेवा केली पाहिजे. येणाऱ्या अडचणींना न डगमगता सामोरे गेलं पाहिजे. जीवन म्हटलं की धक्का खाणे आणि बुक्का देणे, जीवन इतकं सोपं नाही आहे. पण त्या जीवनाला न डगमगता आपण आपल्या ध्येयाची वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून जर आपण हा बोध घेतला तर आज आपल्या खरा कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि तो आपण सफल करत आहात याची खात्री मला आहे, आम्हाला सर्वांना आहे. आपला अभिमान वाटतो. आणि शिक्षकांना आम्हाला आज बोलवलं, या निमित्ताने सर्वांची भेट झाली. कदाचित नावं सांगता येणार नाहीत पण चेहरे सर्वांचे समोर आलेत आणि म्हणून आनंद वाटतो. यानंतर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.